हाय मित्रांनो, मी सुचिता चौरे आणि तुम्ही बघताय संस्कृती चौरे युट्यूब चॅनल. तर या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमच्या शेतामध्ये आलिंग सापडलेली आहे, ती मशरूम. म्हणजे आपण त्याची रेसिपी बनवणार आहे. तर आता ती कशी बनवतात ती तुम्हाला मी दाखवतो. त्याला आपण आता मशरूम धुवून घेऊया. चांगल्यापैकी धुवल्यावर म्हणजे कापायला वगैरे चांगलं पडते. आणि भाजी बनवायची म्हटलं तर चांगलीच साफ करून घ्यायला लागेल. म्हणून चांगले साफ करून घेऊया. आणि जास्त म्हणजे असं चिखल वगैरे लागलेलं नाही ना, म्हणून ते साफच आहे. आणि आपण थोडी अजून त्याला साफ करू. चला तर आपण कापून घेऊया आता. मग त्याची छोटी छोटी करू आपण. चिकट असतात म्हणून थोडं हातातून खाली घसरतात. मस्त असे छोटे छोटे पीस केले. असे छोटे छोटे पीस करतात त्याचे. त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण 2 कांदे आणि टोमॅटो 2 आणि बटाटे आणि लसूण घेतले आणि ह्याच्यामध्ये मिरची. तुम्ही बघू शकता. आता ते मिरची आणि लसूणचं मी वाटण करणार आहे, धनिया वगैरे. आणि हे कापून घेणार आहेत बटाटा, टोमॅटो आणि कांदे. आता आपण कांदे चिरून घेऊया. कांदा आणि टोमॅटो आपला चिरून झालेला आहे, बघू शकता. आणि आता राहिलेत बटाटे. बटाटे पण झालेले आहेत. तेल टाकून घेऊया. तेल टाकून झालेलं आहे. कांदा टाकून झालेला आहे. आता बघू. कांदा थोडा हलकासा असा सोमट करू दे. थोडा भाजेल मग थोडा बरं. आणि कांदा भाजण्यासाठी थोडासा आपण पहिले मीठ टाकून घेऊया. पण आपल्या म्हणजे जसं भाजी असते तसं मीठ टाकू. टॅमॅटो टाकून
घेतलेले आहेत आता. टॅमॅटो पण टाकून झालेला आहे. आज त्यांना म्हणजे चांगले असे भाजून घेऊ. थोडा गॅस फास्ट केलेला आहे म्हणजे लवकर भुजेल, जेणेकरून त्याला आपण त्याच्यामध्ये हळदी टाकूया. आणि हळदी ही जास्त टाकायची नसते, थोडीशी हळदीचा वापर झाला पाहिजे. आता आपण मसाले टाकू. आमची प्रगती वगैरे आहे छोटी, म्हणून थोडा कमीच टाकतायत. थोडं मिक्स करून घेऊ आपण. आपण टाकतोय आता धनिया पावडर. धनिया पावडर झालेला आहे. आणि हा आहे रेड चिल्ली पावडर. चला आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये मशरूम. चला तर आता आपण मशरूम टाकूया. मशरूम टाकून झालेले आहे. आता आपण त्याला चांगलं परतू. चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. चांगलं असं मिक्स झालेलं आहे. आणि आपण आता घेणार आहेत त्याच्यामध्ये बटाटा टाकणार आहेत. आता आपले बटाटा टाकून झालेले आहेत. तेही चांगले मिक्स करून घ्यायचे. चांगल्या प्रकारे असे मिक्स झालेले आहे. त्याला आपण मिक्स करून चांगल्यापैकी मिक्स करून झालेलं आहे. आता आपण टाकूया त्याच्यामध्ये पाणी. थोडं शिजण्यासाठी पाणी लागेल म्हणून आपण पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून झालेलं आहे. आणि आपण आता त्याचं झाकण लावून घेऊ. त्याचं झाकण लावून घेऊया. आणि आपण म्हणजे थोडा गॅस फास्ट ठेवू म्हणजे लवकर होईल. तुम्ही बघू शकता कुकरला शिट्टी आलेली आहे. कुकरला शिट्टी आलेली आहे. आणि आता आपली भाजी झालेलीच आहे.
थोड्याच वेळात आपण उतरवणारच आहे. बघू आता कशी बनली ती. आपण आता कुकर म्हणजे खोलणारच आहे. बघूया आता कशी झालेली आहे ती. चला तर आपण आता बघू कसं. रस्ता जास्त झालेला आहे. बघू. मस्त असा स्मेल येतोय. आता आपण टेस्ट करून बघू कसं झालंय. मस्त असे झालेले आहे. बघू शकतात तुम्ही. एकदम छान अशी चविष्ट. आणि मशरूम ही चांगली असते. म्हणजे एकदा तरी वर्षातनं खाल्लीच पाहिजे. असं आयुर्वेदिक आहे. चला तर फायनली आपली भाजी झालेली आहे. आणि बघू शकतात मस्त अशी दिसते. आणि खाण्यासाठी पण चविष्ट असेल असं मला वाटते. आणि मी आता तुम्हाला दाखवते घेऊन आणि खाऊन दाखवते. मस्त असं आहे. मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी एकदम दिसण्यासाठी म्हणजे दिसायला पण मस्त आहे. आणि टेस्टी झालेले आहे. एकदम मस्त असं. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय बाय.